ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी देवाचे वचन फिलिप्पियकारास पत्र याचा 2 अध्याय वचने 5 ते 8. फिलिप्पियकारास पत्र याचा 2 अध्याय वचने 5 ते 8. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमोर समान असणे हा लाभ त्याने मानला आहे. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमच्या सर्व श्रोत्यांना विश्ववाणी परिवाराद्वारे सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणासमोर वाचण्यात आलेली आहेत फिलिप्पियकारास पत्र याचा 2 अध्याय हातो ते म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण आम्हाला बायबलमध्ये दिलेलं आहे. आणि पौल स्वतः या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या 2 महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता आणि त्या नम्रताबरोबर ती जे त्याग त्यांनी केलेला आहे. प्रियांनो, ज्या ज्या ठिकाणी आम्ही पाहतो की नम्रता येते त्या प्रत्येक ठिकाणी त्याग हा त्याच्या मागून येत असतो. जर आम्ही मोशेच्या संदर्भामध्ये आम्ही जर पाहिलं तर परमेश्वर मोशेचं स्वतः उदाहरण देतो की संपूर्ण भूतलावरती मोशेसारखा नम्र व्यक्ती नव्हता. यासाठी की त्याने नम्रता जी त्यांनी स्वीकारलेली आहे त्या नम्रतेबरोबर ती अनेक मोठा त्याग त्याला करावा लागलेला आहे. आणि म्हणून परमेश्वर त्याच्याबद्दल सांगत आहे की मोशेसारखा नम्र कोणी नव्हता. या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या ज्या वेळेस आमच्या समोर नम्रता येते प्रियांनो, त्या वेळेस अनेक गोष्टींचा आम्हाला सामोरे जावं लागतं, सहन करावं लागतं, त्या गोष्टींचा आम्हाला त्याग करावा लागतो. आणि म्हणून त्याचं उत्तम उदाहरण आमच्या समोर जर कोणाचं दिलेलं आहे या ठिकाणी तर प्रभू येशू ख्रिस्ताचं. इथे सांगितलेलं आहे की तो पहिली नम्रता त्याची अशी सांगितलेली आहे की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे
असे त्याने मानले नाही. देवाच्या बरोबरीचा तो आहे आम्हाला माहिती आहे, परंतु या जगामध्ये तो जगत असताना 3.5 वर्ष त्यांनी सेवा कार्य त्यांनी केलेली असताना कुठेही त्यांनी असं केलेलं नाही की त्याला झालेल्या त्रासामुळं, त्याला झालेल्या सतावामुळं त्यांनी कोणाला शाप दिला किंवा त्यांनी कोणाला असं म्हटलं की हा जळून जावं, हा नष्ट हो. ह्या सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या, हे सामर्थ्य त्याच्याकडे होतं, परंतु तरी सुद्धा त्यांनी या गोष्टी केलेल्या नाही. पुढे असं सांगितलेलं आहे की त्याने स्वतःला रिक्त केलं, खाली केलं. मी कोण आहे, माझा दर्जा कसा आहे, मी किती मोठा आहे, किती उंच आहे, हे त्यांनी तिथे पाहिले नाही. त्यांनी स्वतःला रिक्त केलं आणि तो तुमच्या आणि माझ्यासारख्या मनुष्याचा प्रतिरूपाचा तो झाला. आणि केवळ प्रतिरूपच नाही तर त्यांनी दासाचं स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे. केवळ फक्त प्रियानं तो प्रतिरूपच झाला नाही, परंतु तो दास म्हणून या जगामध्ये तो जगला. त्यांनी सेवा त्यांनी जी आहे त्यांनी केलेलं आहे आणि मनुष्यकृती जी प्रगट होऊन त्याने मरण सोसलेलं आहे. ते पण साधं सुद्धा मरण नाही, परंतु वधस्तंभावरील जे मरण तुम्हाला आणि मला माहिती आहे की कशा प्रकारचं ते मरण त्यांनी सोसलेलं आहे आणि इथपर्यंत त्यांनी आज्ञापालन केलेलं आहे. नम्रता यामध्ये आज्ञापालन आलं आणि त्याग या गोष्टी त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट की आमच्या स्वतःला लीन करणं. आणि यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्याच्या जीवनामध्ये, येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आल्याच्यामुळं नवं वचन आम्हाला सांगतं की यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. मोशीची नम्रता आम्ही पाहतो आणि मोशेचं मरण जे आहे त्याला कुठं पुरल्या गेलं, त्याची कबर कुठं आहे कोणालाच माहिती नाही. कारण की असं म्हणतात की परमेश्वर आणि स्वर्ग यांनी स्वतः त्याच्या फ्युनरलला किंवा त्याच्या अंतिम विधीला ते उपस्थित होते. इतकी मोठी नम्रता. प्रियानो, येथे मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता या ठिकाणी दिलेली आहे ती आम्हाला शिकण्यासाठी की माझ्या जीवनामध्ये ती नम्रता असावी. जर नम्रता आहे तर ते त्याग महत्वाचा आहे. जर नम्रता आहे तर त्याच्यामध्ये इतरांचं सोसणं महत्वाचं आहे. जर नम्रता आहे तर आज्ञापालन करणं अत्यंत आहे आणि जर नम्रता आहे तर आम्हाला लीन होणं अत्यंत आवश्यक आहे. प्रभू करो ती लीनता आमच्या जीवनामध्ये, ती नम्रता आमच्या जीवनामध्ये सदा आणि सर्वदा राहो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, तुझी ती नम्रता आमच्या जीवनामध्ये राहावी, तुझा तो त्याग आमच्या जीवनामध्ये राहावा. प्रभू, तुझं ते आज्ञापालन शेवटपर्यंत आमच्या जीवनामध्ये राहावं आणि त्याच प्रकारे प्रिय पवित्र बापा आम्ही आमच्या स्वतःला तुझ्यासारखं लीन करावं अशी शक्ती आणि सामर्थ्य आम्हाला दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमीन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.